नमस्कार, मी महादेव कांबळे, पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई। आपण पाहत आहे सध्या मी लाईव्ह नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि हेच ते अंडरग्राउंड काम आहे ज्या ठिकाणी गेली 2-4 महिन्यापासून हे काम चालू होतं। परंतु जागृत नागपूर येथील तसेच महाराष्ट्रातील जागृत नागरिकांनी या आंबेडकरी अनुयायांनी बौद्ध उपासक बौद्ध उपासिका यांनी हे काम बंद पाडलेलं आहे। कारण आपण पाहत आहेत की बघा, एवढा मोठा हे सुंदर असा दीक्षाभूमी आमचं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाला विद्रूप करण्याचं जे काम आहे, जे षडयंत्र आहे, या ठिकाणी हाणून काढलेलं आहे। आणि हे शेवटी ज्यावेळेस महाराष्ट्रातील आणि नागपूर येथील तमाम आंबेडकरी बौद्ध उपासक बौद्ध उपासिका यांनी या ठिकाणी या आंदोलनाला विरोध केला, त्यामुळे नाईलाजाने येथील स्थानिक प्रशासकीय व्यवस्थेने तसेच महाराष्ट्र सरकारने ह्या अंडरग्राउंड कामाचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते या ठिकाणी थांबलेलं आहे। तर आपण या ठिकाणी पाहत आहेत की अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू होतं। हे बघा, हे खोदकाम चालू होतं। एवढा मोठा सुंदर असा परिसर ह्या लोकांनी विद्रूप करून टाकलेला आहे। तर ह्या गोष्टी आपल्या तमाम महाराष्ट्रातील नव्हे तर भारत देशातील तमाम आंबेडकरी अनुयायांच्या विरुद्ध हे काम होतं। ह्या गोष्टी कुणालाही पसंत नव्हत्या। एवढं सुंदर असं आमचं पवित्र ठिकाण तुम्ही विद्रूप का करता, अशा तमाम आंबेडकरी उपासक उपासिका यांची मागणी होती। आणि शेवटी नाईलाजाने या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने तसेच तमाम आंबेडकरी अनुयायीच्या वतीने या ठिकाणी हे जे कन्स्ट्रक्शन आहे, अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शन आहे, जे दीक्षाभूमीच्या जागेतून जात आहे, या ठिकाणी ते विरोध करून या ठिकाणी ते काम बंद पाडलेलं आहे। अशा प्रकारे ह्या डॉक्टर आंबेडकर म्हणले होते, तुम्ही बंड केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागतील। त्यामुळे अशा प्रकारे आपला आंबेडकर समाज जागृत झाला आणि या ठिकाणी असं सुंदर असं आणि या ठिकाणी आपण पाहत आहेत की प्रत्येक वर्षी 14 ऑक्टोंबरला महाराष्ट्रातून नव्हे तर भारत देशातून नव्हे तर वेगवेगळ्या विदेशातून अमेरिका, थायलंड, जपान, चीन या ठिकाणी बौद्ध उपासक बौद्ध उपासिका आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी येतात आणि आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला यांच्या प्रतिमेला ते येऊन विनम्र अभिवादन करतात। हीच ती दीक्षाभूमी आहे। नमस्कार, मी महादेव कांबळे, पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई।